श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावणामध्ये बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या व्रतवैकल्याला सुरू केलेली आहे. जसं की गुरुवार, गुरूंची सेवा म्हणजेच स्वामींच्या 11 गुरुवारच्या व्रताला काही जणांनी सुरुवात केली असेल. शुक्रवारी वैभवलक्ष्मीच्या व्रताला काही जणांनी सुरुवात केली असेल. काही जण श्रावणात सत्यनारायण ही सुद्धा सेवा रुजू करत असतील किंवा पुढे करणार असतील. तर आपल्याला श्रावण महिना हा भगवान शंभूंना समर्पित आहे. या सगळ्या सेवांसोबत आपल्याला शंभूंच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवा करायच्यात. आता श्रावण महिना म्हटलं की सोमवारला अनन्यसाधारण महत्व. तर आपल्याला फक्त सोमवारीच शंभूंच्या सेवा करायच्या नाही, तर आपल्याला पूर्ण श्रावण महिनाभर शंभूंच्या सेवा करायच्यात. आता खूप काही सेवा करणं शक्य नाही. तुम्हाला शिवलीलामृतचं पारायण करणं शक्य नाही, तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नाही. तर अशा वेळेस ज्या साध्या सोप्या सेवा आहेत त्या सेवा मात्र आवर्जून शंभूंच्या चरणी रुजू करायच्यात, ज्यामुळं तुम्हाला मानसिक शांती भेटते. तुमच्या घरात काही समस्या असतील तर त्या समस्या नष्ट होतात, तुम्हाला आरोग्य लाभतं. तर असे खूप सारे फायदे ह्या सेवेमुळे होतात. तर त्या सेवा कोणत्या आहेत, त्या कशा करायच्या आहेत, केव्हा करायच्या आहेत, या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तर मी खाली लिंक देते, आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि पूर्ण श्रावणभर आपल्याला शंभूंच्या सेवा करायच्या, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुमच्या धावपळीच्या काळातला थोडासा वेळ का होईना तुम्ही शंभूंच्या सेवेसाठी काढा. तुमच्या आयुष्याचं नक्कीच सोनं होईल. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.